प्लीज म्हणजे घ्या. पण तिने जे असं आठवड्याचे आपण अंगवस्त्र काढलेले आहे तर लागणार आहेत काही. फायनली चीज बॉल्स. नमस्कार. तुम्ही हा विचार करता का आपण किचनमध्ये का आलो? हा तर किवण्याचा ब्लॉग आहे राईट. पण आपण करणार आहे रेसिपी आणि ते करता करता मी तुमच्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देणार आहे. कारण आपला किवण्याचा ब्लॉग बोरिंग नाही झाला पाहिजे राईट. तर मी बनवणार आहे चीज बॉल. खरं मला तेवढंच येतं. तर आपण स्टार्ट करूया. चीज बॉलसाठी आपल्याला लागणार आहेत काही बटाटे आणि या बटाट्यांना आपण बॉईल करून घेऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे, तुला यूट्यूब चॅनल का बनवावं असं वाटलं? त्याच्या मागचा विचार काय आहे? ॲक्च्युली मला यूट्यूब चॅनल बनवायची असं काही इच्छा नव्हती. पण माझ्या पप्पाला खूप खूप जास्त आवडतं की मी असं डेली ब्लॉगिंग केली पाहिजे, मी माझं शेत दाखवलं पाहिजे, मी माझं घर दाखवलं पाहिजे. तर त्यांना जास्त क्रेज होता म्हणून मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं. नेक्स्ट क्वेश्चन, तुझा एडिटर कोण आहे? बॅकअप एडिटर कोण आहे? आणि तुला थंबनेल कोणी डिझाईन केलं? मैंने खुद ने. मी केलं सगळं. एडिटर पण मी आहे, बॅकअप एडिटर ऑफकोर्स नाही आहे. आणि थंबनेल मी ChatGPTच्या हेल्पने केलं. मला नव्हतं वाटलं तू असं करशील. कसं? तू पण तसंच केलं म्हणून मी असं केलं. आर यू गोइंग टू कंटिन्यू करिअर इन डान्स ऑर कॉन्टेंट क्रिएशन? अशा टाईपचे क्वेश्चन मला असे सिमिलर आलेले. तर माझा सगळा विचार नाही की मी त्याच्यात करिअर करेन. मला जस्ट आवडतं म्हणून करते. कधी कधी मी खूप टाइम मी करतच नाही. तर या मग माझा सगळा विचार नाही की मी याच्यामध्ये करिअर करेल. व्हॉट इज युअर हॉबी? दिस 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 दिस. मी अशी आहे ना, मला सगळं करायला आवडतं. सगळं म्हणजे मला डान्स करायला आवडतं, मला त्याच्यानंतर ड्रॉइंग करायला आवडतं, मला अभ्यास करायला आवडतो, मला सगळं करायला आवडतं. अगर मला असं बोलाल ना, मला कबड्डी खेळायला आवडतं आणि मी खूप छान प्लेअर होते स्पोर्ट्सची. तू असं काय बघितलं की तू डिप्रेशनमध्ये जाते? माझे दोघे फ्रेंड्स आले डिप्रेशनमधून गाईस. आता बटाटे बॉईल झालेत, थोडेसे सुकले पण सुकले. आता बटाटे बॉईल झालेत, थोडेसे थंड झालेत आणि आपण त्याला सोलूया. तुमचे नख असे मोठे पाहिजे. एका बटाट्याचे आपण अंगवस्त्र काढलेले. द मोस्ट हॅपीएस्ट मोमेंट एव्हर. माझा रिझल्टचा दिवस. मोस्ट हॅपीएस्ट कारण की त्याच्यामध्ये माझे घरचे हॅप्पी झाले अँड दे हॅपी, मी हॅपी, यू हॅपी, एव्हरीवन हॅपी. तुझा सगळा आवडता कॉन्टेंट कोणता? तर मला जास्त करून स्पेशली लावणी करायला आवडते. कारण की त्याच्यात एक मराठमोळा साज आपल्याला दिसून येतो. तर मला ते करायला आवडतं. पण मी ते कंटिन्यू का नाही करत? कारण की मला एवढं प्रॉपर येत नाही. मला ते 4-5 स्टेप्सच येतात आणि मी तेच रिपीट करते. म्हणून मी बोलले की मी जरा शिकते प्रॉपरली आणि मग करेन. युअर बिगेस्ट ट्रॉमा. मला किचनमध्ये यायला अजिबात आवडत नाही. मला भांडी घासायचा हा ट्रॉमा नाही. मी घासते रोज. ते पण एकदम गाणे लावून आणि भांडी घासताना आयटम सॉन्ग जरा लावले. एवढी मजा येते ना लिटरली भांडी घासायला. खूप मजा येते. व्हॉट्स द वन कॉम्प्लिमेंट यू नेव्हर फॉरगेट? मला असे खूप कॉम्प्लिमेंट्स आलेत, छान आलेत. आता रिसेंट सांगते. आता रिसेंटली मी नाशिकमध्ये शूट करायला गेले होते आणि त्याच्यामधली जी एक बॅकग्राऊंड डान्सर आहे तर तिला मी खूप आवडत होते खूप. आणि ती आधीपासून मला फॉलो करते. ज्या टायमिंगला मी खिडकीपाशी रील बनवत होते ना त्या टायमिंगपासून ती मला फॉलो करते. तर तिने खूप कॉम्प्लिमेंट्स दिल्या. बट तिने जे असं केलं भाई मला की दिस इज द फॅन मुवमेंट. गावाला जास्त राहायला आवडतं की शहरामध्ये जास्त राहायला आवडतं? ॲक्च्युली मी गावातच राहते. जे हे आताचं माझं रिसेंट घर आहे ते गावातच आहे. आणि मग मला हे सगळं कॉमन वाटतंय. आंब्याचं झाड आहे, हिमयुस आहे, हे सगळं मला कॉमन वाटतं. आणि शहरात ऑपॉर्च्युनिटीज जास्त आहे, सगळ्या गोष्ट जवळ आहे. आणि म्हणून मला शहरात आवडतं आणि गावाला फक्त 2-3 दिवस आवडतं. आपले बटाटे सोडून झाले आणि याला आपण करूया मॅश. मम्मी मसाले कोणते टाकायचे? मसाल्यामध्ये काही गडबड नाही झाली पाहिजे म्हणून आपण मम्मीची हेल्प घेऊया. मैं आपका छोटा सा ही फैन हूँ. नहीं, मुझे बहुत हवे की गरज है. मुझे बड़ा फैन चाहिए प्लीज. त्याच्यानंतर फिर से बोल रहा हूँ दीदी, आपको इंस्टा में नहीं बल्कि बॉलीवुड हॉलीवुड में होना चाहिए था. आपको इतने क्यों थे? थँक्यू गाईज. बटाट्याचं पीस असेल तर हे पण फुल मॅश झालं पाहिजे. मला 0 नॉलेज आहे ह्याबद्दल. पण मी तुम्हाला सांगते तर ऐका प्लीज. पण तुमच्याकडे दुसरा काय ऑप्शन नाही आहे. 10th आणि 12th मध्ये किती पर्सेंटेज आहे? मला 10th मध्ये आहे 84% आणि 12th मध्ये आहे 80.33% आणि मी सायन्समधून होते. आणि मी खुश आहे गाईज, खूप जास्त खुश आहे. आणि माझं ते सेलिब्रेशन असं केलं 12th वाले पर्सेंटेजचं असं सेलिब्रेशन केलं की मी UPSC MPSC पास करून आलेली आहे.
हे टेस्ट करून बघितलं पाहिजे, म्हणजे आम्हाला समजेल की मीठ वगैरे बरोबर आहे का नाही. चीज बॉलमध्ये अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे चीज. सनस्क्रीन कोणतं आहे, तुझं स्किन केअर रुटीन काय वगैरे. पर्सनली माझं स्किन केअर रुटीन काहीच नाही आहे. इवन मी जास्त पाणी पण नाही पित, माझं काही नाही. आणि मी एकाकडून ऐकलंय की तुम्ही स्किन केअर करू नका, तुम्ही स्किन केअर खा. म्हणजे स्किन केअर म्हणजे सनस्क्रीन, जसं काय तुम्ही अगर फेसवरती हळद हनी वगैरे लावत असाल तर ते लावण्यापेक्षा तुम्ही ते खावा. तुम्हाला माझं फेस वॉश सनस्क्रीन दाखवते. तर मी हे मॉइश्चरायझर वापरते आणि हे सनस्क्रीन वापरते. बट मी तुम्हाला काही रेकमेंड करणार नाही. चीज घातलंय आणि याला आता आपण रोल करूया. यासोबत नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर वारिया कॉलेज एक्सपिरियन्स. एकदम एकदम बकवास. आणि त्याच्यामध्ये एक एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते. तर माझा तिकडे फोन अलाउड नव्हता आणि अगर फोन असा हातात जरी तरी प्रॉब्लेम, खिशात आहे तरी प्रॉब्लेम. तर माझा फोन असा खिशात होता. आम्ही चाललोय तर टीचरने मला बोलवलं आणि त्याच्यानंतर फोन घेतला माझ्याकडून आणि माझी फ्रेंड गेली निघून मग क्लासमध्ये. त्याच्यानंतर ब्लॅकलिस्टमध्ये नाव आलं माझं. तिकडे असं रूल होतं की जे जास्त ॲबसेंट राहील ना त्यांना ब्लॅकलिस्ट करणार, त्याच्यामध्ये नाव लिहिणार आणि त्यांना पॅरेंट्सला कॉल करून पॅरेंट्सला बोलवायचं असतं. बकवास. तर ते होतं. तर त्यांनी मला बोलवलं आणि माझ्याकडे फोन नाही. तर ते बोलले की हे कर, कॉल कर पॅरेंट्सला. आणि माझे पॅरेंट्स होते पुण्याला, मी होते मुंबईला. तुम्ही करा कॉल, माझ्याकडे फोन नाही आहे. आणि मग टीचर बोलले की ठीक आहे, मी तुला परत बोलवते. आणि मग मी टीचरला खोटं, मी काहीतरी वेगळं टीचरला बनवून खिचडी भात बनवून सांगितलं. आणि नंतर काय करू आता, मला क्लासमध्ये पण एंट्री नव्हती. तर मी लायब्ररीमध्ये गेले. लायब्ररीमध्ये 2 12th स्टँडर्डच्या पोरी बसलेल्या होत्या. तर मग मी एकतर मी खूप असं विचारायला मला खूप ऑकवर्ड वाटतं. मी हाय हॅलो करेल पण मी असं विचारणार नाही काही गोष्टीसाठी. बट मी खूप गट्स ठेवून मी विचारले की दीदी तुझ्याकडे फोन आहे का. आणि मनात विचार केला की ती काय विचार करत असेल. मी लायब्ररीमध्ये आवाज केलेला चालत नाही आणि मी फोन घेऊन बाहेर कसं जाऊ. तर मग मी असं हळूहळू बोलले की मम्मी मी आहे ना, त्यांनी माझा फोन घेतला. आणि मम्मीने माझा एका रिंगमध्ये माझा कॉल उचलला. मी त्या दीदीच्या फोनवरून केला होता. मी बोलले की एवढा देव आहे माझ्या पाठीशी. तर मी मम्मीला कॉल करून बोलले की मम्मी त्या लोकांनी माझा फोन वगैरे घेतलाय, मी त्यांना असं असं खोटं बोलले, तर तू पण तसंच बोल, तू दुसरं काय नको सांगू. आणि ते त्या दीदी लोकांनी ऐकलं होतं आणि मग मी त्यांना ते सगळं एक्सप्लेन करत बसले. आणि माझा फोन त्या लोकांनी दिलाच नाही, दुसऱ्या दिवशी दिला. खूप रूड. चीज बॉल रेडी गाईस. आणि हे जे हाताला लागलंय तसं चाटून खा, वेस्ट नका करू. पंखावर घ्यायचं एका वाटीमध्ये. आपण तेल गरम करायला ठेवूया. व्हेन द जर्नी ऑफ कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट. 10th नंतर मला आयफोन हे कधी भेटलाय, माझं 10th जेव्हा फर्स्ट पेपर होता. जसं काय उद्या फर्स्ट पेपर आहे आणि आज मला आयफोन भेटलाय. माझे 2K फॉलोअर्स होते आणि मी नॉर्मली रील्स पोस्ट करत होते. तर मी माझा रिझल्टचा रील पोस्ट केला होता, जे की तुम्हाला इथे दिसेल. तर हा मी रील पोस्ट केलं होतं आणि त्याच्यामध्ये एक दिवसात 12 मिलियन गेलं. आणि त्या टायमिंगला रिझल्टची रील ही खूप क्रेझी पळत होती, खूप जास्त व्हायरल होत होती. मला माहिती नव्हतं की अच्छा यालाच फेमस होणं म्हणतात, यालाच हाईप म्हणतात. मला लिटरली काहीच माहिती नव्हतं. तर त्याच्यानंतर माझं कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट झालं. मला असं वाटतं की आपण तेलामध्ये थोडंसं काहीतरी सोडून बघू. इथे तेल सोडणार आहे. म्हणजे मी शेफ होऊ शकते. तुझी अशी कोणती सवय आहे जी फक्त कमी लोकांनाच माहिती आहे. मी जेव्हा मला असं राग येतो किंवा मला कोणत्या गोष्टीचं इरिटेट होतं, मी स्वतःला अशी नक्क मारते. आणि मी खूपदा अशी ह्याची इथे क्लिप लावेल, इथे क्लिप लावेल, इथे क्लिप लावेल. मी तर कुणाला खायला नाही बोलवले का, सगळं आपल्या आपल्या मनाने करतात. मेरी माँ प्यारी माँ. छान आहे एकदम मस्त. बोलूया. सो दॅट्स इट गाईज. मला खूप जास्त मजा आली तुमच्या सगळ्यांच्या क्वेश्चनचे आन्सर्स देऊन. आणि काही लोकांचे राहिले असतील तो सॉरी. बट मी ज्या ज्या लोकांचे क्वेश्चनचे आन्सर दिले आहे तर त्यांनी मला प्लीज इंस्टाग्रामला स्टोरी मेन्शन करा. मला खूप जास्त आवडेल. मी मेन्शन बॅकसुद्धा देईल. आणि तुम्हाला काय असं वाटतं की मी कसे व्लॉग्स केले पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्लॉग तुम्हाला कशाचा पाहिजे. आणि थँक्यू सो मच. लव्ह यू गाईज. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा.